लातूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार दिसून येतोय। हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेलेला आहे। सोयाबीन जे आता हाताशी आलं असतं ते अशा पद्धतीने पावसाच्या पाण्यामध्ये भिजून पडलेलं आहे आणि त्यामुळे वाया गेल्याचं दिसतंय। तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करताना दिसून येत आहेत। कालपर्यंत सोयाबीनचं हे पीक उभं होतं, त्याला शेंगा लागलेल्या आहेत, मात्र आता पावसाचं पाणी या ठिकाणी साचल्याचं दिसतंय। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस इथं झाला आहे आणि त्यामुळे प्रचंड नुकसान या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं झालं आहे। पंचनामा करून लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी हा नुकसानग्रस्त शेतकरी करतोय। शेतकऱ्याच्या बांधावरून ही दृश्य आपण बघू शकतो। लोकशाही मराठीच्या माध्यमातून लातूरमध्ये परतीचा पावसाने हाहाकार माजवलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडलाय आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसतंय। शेतकरी मेटाकुटीला आलाय, त्यामुळे आता या नुकसानीचे पंचनामे कधी केले जाणार ते बघावं लागेल। दरम्यान शेतकऱ्याच्या बांधावरून आढावा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांशी बातचीत केली आपले प्रतिनिधी सचिन अंकुलके यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा कहर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि काल रात्रीपासून जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये जे आहे ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। काढणीला आलेलं सोयाबीन सध्या शेतकऱ्यांचा हातचं गेलेला आहे। आपण सध्या शेतकऱ्यांच्या बांधावरात आपण या ठिकाणी पाहू शकतो की शेतकऱ्यांचं जी सोयाबीन आहे ते पूर्ण पाण्याने या ठिकाणी खरडून गेलेलं आहे। पावसाच्या पुरामध्ये या ठिकाणी निघून गेलेलं आहे। कुठेतरी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता निसर्गाने हिरावून नेलेला आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यातला शेतकरी जो आहे तो चिंताग्रस्त या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। मग काय सांगाल, कशा पद्धतीचं तुमचं नुकसान झालेलं आहे, कशाचं नुकसान झालं? 6.5 एकर जमीन आहे मला, त्याच्यामधलं 2 एकर सोयाबीन पूर्ण वाहून गेले गोडीत। अरे घ्या तुमच्या तेवढं काय असेल ते सहकार्य करावं तुम्ही। मुरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगाल की कालचा पाऊस काय होता आणि काय नुकसान इथं झालेलं आहे शेतीमध्ये? अतिशय प्रचंड पाऊस, म्हणजे गेल्या 50 वर्षामध्ये कधी एवढा मोठा, इतक्या कमी वेळामध्ये एवढा मोठा पाऊस कधीही झालेला नव्हता। त्याच्यामुळं शेतकऱ्यांना फार काही सावरण्याची संधी न मिळाल्यामुळं खास करून मुरुड परिसरातल्या किंवा ह्या मंडलामध्ये हे जवळपास 90% हे सोयाबीनवरती जगणारा शेतकरी आहे आणि जवळपास 90% 80% पीक हे अगदी अक्षरशः धुवून गेलेलं आहे आणि काढणीला आलेलं किंवा काढून ठेवलेलं किंवा जमा करून एक ठिकाणी केलेलं हे सुद्धा अक्षरशः पाण्याने सगळं हे वाहून गेलेलं आहे। त्याच्यामुळं शासनाने त्वरित या ठिकाणी वरिष्ठ लेवलवरून पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका असावी अशा प्रकारची विनंती मी शासनाला करतो की शासनाने लवकरात लवकर तात्काळ पंचनामे करावेत आणि तातडीची मदत द्यावी अशीच मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे। सचिन अंकुलके, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।